तर नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहोत द मिलिनियर रिअल इस्टेट ह्या बुकाबद्दल. आणि हे बुक इतकी जोरदार आहे की कारण की इथं कोडच असा आहे की आयझॅक न्यूटन जो होता तो काय म्हणे, मी जे बी सफलता हासिल केली आहे ते महान लोकांच्या खांद्यावर उभं राहून बघितलेलं आहे. म्हणजे महान लोकांच्या म्हणजे त्यांनी महान लोकांची बुकं वाचली. बुकं म्हणजे जे लोक ज्या रस्त्याने तुम्ही चालले त्या रस्त्याच्या पहिले पण खूप लोक येऊन गेले त्या रस्त्याने चालासाठी. तर सांगण्यात तात्पर्य इथं हे आहे आयझॅक न्यूटनचं, की तुम्ही जे गलती त्यांनी केले ते तुम्ही रिपीट नको करा, हे त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जे छोटे छोटे लक्ष नको ठेवा, म्हणजे मोठे लक्ष ठेवा. म्हणजे एक खाई आहे, तिथे तुम्ही छोटे छोटे खुदतो म्हटलं तर नाही जमणार आहे, लंबाच खुदा लागणार आहे. ठीक आहे. तर तसंच एक लेखक काय म्हणतो, मी कारनं जात होतो आणि मी माझ्या मुलासोबत होतो आणि ऑडिओ ऐकत होतो. आणि ऑडिओ ऐकता ऐकता तिथे सांगण्यात येत होता, एक भेडिया होता, तो भेड खायचा. तर जो चरवाय होता तो काय करायचा, रात्रीच्या वेळी अंधारात तो पहाडावर जायचा आणि भेडची रक्षा करायचा रात्रीच्या वेळी. तर एक दिवस काय झालं, रात्री भेडियावर हमला केला. भेडिया भेडवर हमला केले. तर जसं भेडियावर हमला केले तर आवाज आला. तर जो चरवाईचा बेटा होता, जवान होता, आणि तो बंदूक त्या नेहमी राहायची. तर तो बंदूकनं भेडियाला मारायचा प्रयत्न केला. पण त्याची जे सलाह होती वडिलाची ते आठवली त्याला, की कधी पण तुम्ही लक्ष लावताय तर तुम्ही थोडा वरतं लाव बंदुकाचं, का ज्याच्याकरता तुम्ही टार्गेटपर्यंत पोचणार. ठीक आहे. तर त्यानं बंदुकाचा जो निशाण होता थोडा वरतं लावल्यामुळे भेडियाला बराबर लागला. तर तसंच तुम्ही जे हे बुक आहे द मिलिनियर रिअल इस्टेट एजंट, हे बुक तुम्ही काऊन वाचताय, कारण की मिलियनेअर शब्द आहे म्हणून. असं असतं तर द रिअल इस्टेट एजंट वाचले असते का? नाही. मोठा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. जसं जीवनाचं लक्ष आहे, बडा सोचो और ऊंचा लक्ष रखो. ऊंचा लक्ष ठेवल्यावरच तुम्ही त्यापर्यंत पोहोचणार. जसं तुम्ही प्रयत्न केला चंद्रावर जायचा तेव्हाच तुम्ही तारापर्यंत पोहोचणार आहे. तर अशा पद्धतीनं हे बुक सांगताय का इथे जे रिअल इस्टेट आहे इथं ना तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे ना काही, नो इन्व्हेस्टमेंट, पण हाय प्रॉफिट आहे. अगर तुम्ही ह्या बुकाला शिकले तर इथं तुम्ही मिलियन्समध्ये पैसे कमवू शकता, नेट इन्कम जनरेट करू शकता, पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. अशा पद्धतीचे तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. ठीक आहे. तर छोटा लक्ष ठेवलं तर सीमा तुमची लिमिटेड राहते, पण तुम्ही बडा लक्ष ठेवला तर सीमाचा आकार बहुत बडा होते. तर याच्यात का झालं, ध्यान तुमचं कुठं आहे, म्हणजे तुमचं टार्गेट कुठं आहे, तुमचं लक्ष कुठं आहे. जिथं तुमचं लक्ष असाल तसंच तुम्ही बनणार आहे. तर तिथं काय सांगताय, जसं तुम्ही छोटा विचार करताय तर काय होत आहे, तुम्ही तिथं थांबून जाताय, तेवढाच तुम्ही करताय. ठीक आहे. पण जो पण UPSCच्या एक्झाम क्रॅक करत आहे तो तर 12 घंटे अभ्यास करणारच आहे. पण तुम्ही कॉम्पिटेटिव्हमध्ये सिर्फ छोटे मोठे क्रॅक करायचा प्रयत्न करताय, तो का करणार, नुसतं त्याचे टार्गेट पूर्ण होणार नाही तर नाही होणार, पण वेळ दोघाला सेमच लागणार. ठीक आहे. तर इथं कसं आहे, मोमेंटम क्रिएट होत आहे. सफलतेसाठी मोमेंटम पाहिजे. अगर तुम्ही छोटा विचार केला तर मोमेंटम होणारच नाही. जसं पेंडुलम आहे, त्याचं मोमेंटम कसं फास्ट होते, तसंच तुमचं सफलता पण तसंच आहे का, तो मोमेंटम फास्ट झालं पाहिजे. तर मार्क विक्टर हेनरीनं काय म्हटलं होतं, जीवनाचा आकार तेवढाच मोठा होते जितके मोठे तुमचे प्रश्न राहते. प्रश्नावर निर्भर करते का तुम्ही किती मोठे तुमचे प्रश्न आहे जीवनाशी घेऊन. तर आणखी एक उदाहरण आहे, जसं तुम्ही माउंट एव्हरेस्टवर कोणी पण चढाई करून राहिले तर तो काय करणार, जे पण आपल्या मतीनं चढणार का तो माउंट एव्हरेस्ट. म्हणजे आता मी चाललो आणि मी चढणार आहो, त्याला काहीच नाही माहीत, असं होऊ शकते का. तसंच आपलं जीवन पण आहे, आपण चालत आहोत पण आपल्याला काहीच नाही माहीत. पण जो पण माउंट एव्हरेस्ट चढत आहे आणि तो असा व्यक्ती राहणार जो चढले, यात्रा केले माउंट एव्हरेस्टची, त्याची पुरी हिस्ट्री काढणार, त्याचे अनुभव शिकणार. ठीक आहे. जसं तिथं सांगण्यात येणार, नेपाळ जा, मग काठमांडू जा, मग बेस कॅम्प जा, मग त्याच्यानंतर काय काय मुसीबत आले त्याला ते सांगणार तो. ठीक आहे. तर तसंच तुमचे जितके मोठे प्रश्न तुम्ही विचाराल तितकेच तुम्हाला मोठे उत्तर मिळणार. आणि जे माउंट एव्हरेस्ट चढले आहे त्याचे अनुभव तुम्ही शिकले तर तुम्ही तिथपर्यंत पोचणार. पण तुमच्या आपल्या मतीने जाणार तर तुम्ही 10 पावलामध्येच तुम्ही काय मुसीबत येणार तुम्हालाच नाही माहीत, आणि कशी डील करायचं हे तुम्हाला माहीत नाही. तर त्याच्या पेक्षा तुम्ही काय करा, जे पण अनुभवी लोक आहे त्यांच्या जेवढून शिका, आणि त्याच्यानं काय होणार,
तुम्हाला रोडमॅप मिळणार. आणि बुक्स एक अशी माध्यम आहे तुम्हाला रोडमॅप मिळते. आता तुम्ही हे तर मी डेली काही ना काही मी सांगत राहणार आहे याच्यात. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. तर